नमस्कार, मी आशिष VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे। बातम्यांकडे वळण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। आमदार बच्चू कडू यांच्या उपोषणाची शासन दरबारी दखल। जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांनी घेतली रविवारी बैठक। सिनेट निवडणुकीत नियोजनाचा अभाव, मतदारांना गैरसोयीला जावं लागलं सामोरं। नवव्या गुरु उपहार पर्वाची भक्तिमय वातावरणात सांगता। दिनांक 22 ते 27 ऑक्टोबरच्या दरम्यान राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचं आयोजन अमरावतीत होणार संपन्न। आणि रेल्वे रोको कृती समितीकडून चांदूर रेल्वेच्या स्टेशन मास्टरला बेशरमचं झाड भेट। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। वळूयात सविस्तर वृत्ताकडे। चांदूर रेल्वे येथे थांबण्यासाठी 15 ऑक्टोबर 2012 रोजी रेल रोको आंदोलन करण्यात आलं। गेल्या 5 वर्ष पूर्ण झाले असून रेल रोको कृती समितीकडून चांदूर रेल्वे स्टेशन मास्टर यांना एक बेशरमचं झाड भेट स्वरूपात देण्यात आलंय। या दरम्यान रेल्वे प्रशासन मुर्दाबाद, कृती समितीचा विजय असो या नाऱ्यांनी स्टेशन परिसर निदादून गेला होता। तसेच येत्या 15 दिवसात रेल्वे थांबा न मिळाल्यास रेल्वे पटरीवर झोपण्याची चेतावणी सुद्धा दिली आहे। चांदूर रेल्वे शहराच्या आजूबाजूने जवळपास 50 ते 60 गावे लागलेली आहेत। दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी शहरातून रेल्वेने ये-जा करतात। नागरिकांसह व्यापाऱ्यांना नेहमीच दूरवर प्रवास करावा लागतो। मात्र शहराला अनेक मुख्य रेल्वे गाड्यांनी थांबे नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो। यामुळे रेल्वे रोको कृती समितीतर्फे जबलपूर एक्सप्रेस, गोंडवाना एक्सप्रेस, नागपूर पुणे एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस आदी गाड्यांच्या थांब्यासाठी 15 ऑक्टोबर 2012 ला भव्य जन आंदोलन करण्यात आले होते। यावेळी रेल्वे थांब्यांचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून मिळाले होते। तसेच तत्कालीन खासदार दत्ता मेघे यांनीही रेल्वे थांब्याचे आश्वासन दिले होते। मात्र ते दोन्ही आश्वासन हवेतच विरले। त्यानंतर लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी शहरवासियांची मुख्य असलेली रेल्वे थांब्याची मागणी पूर्ण करणार असल्याचे आश्वासन शहरवासियांना दिले होते। निवडणुकीनंतर शहरात 4 ते 5 वेळा आल्यानंतर खासदार एकच आश्वासन देत गेले। मात्र अद्यापही एकही रेल्वे गाडीला थांबा देण्यात आला नाही। रेल्वे थांबा मिळण्यासाठी केलेल्या आंदोलनाला रविवारी 5 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्याचा निषेध म्हणून शहरातील जुना मोटर स्टँड पासून रेल्वे स्टेशन पर्यंत अनेक नागरिकांनी मोर्चाने जाऊन रेल रोको कृती समितीकडून स्थानिक स्टेशन मास्तरांना बेशरमचे झाड निवेदनासह देण्यात आले। तसेच रेल्वे प्रशासन मुर्दाबाद, चांदूरला थांबा मिळालाच पाहिजे, कृती समितीचा विजय असो अशा घोषणांनी उपस्थितांनी रेल्वे स्टेशन परिसर निदादून सोडला होता। यानंतर रेल्वे रोको कृती समितीचे नितीन गवळी, महमूद हुसेन, विनोद जोशी, बंडूभाऊ यादव यांनी रेल्वे प्रशासनाचा निषेधासह आपले मनोगत व्यक्त केले। 8:30 वाजता पैसेंजर गेल्यानंतर गाड़ी नागपुर जाने को गाड़ी नहीं है। हमारे तहसील से, हमारे जिले से गाड़ियां छूट रहे, हमारी राष्ट्रपति ने चालू कराई और हमारे गांव को गाड़ी नहीं है। या आंदोलनादरम्यान वृत्तपत्र प्रतिनिधींनी उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांना आंदोलनाबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शविली। यावेळी रेल्वे पोलिसांसह स्थानिक पोलीस सुद्धा रेल्वे स्टेशनवर उपस्थित होते। यावेळी रेल्वे रोको कृती समितीचे नितीन गवळी, डॉक्टर विनोद जोशी, महमूद हुसेन, कॉन्स्टेबल विजय रोडगे, राजाभाऊ भैसे, बंडूभाऊ यादव, कॉन्स्टेबल देविदास राऊत, कॉन्स्टेबल रामदार कारमोरे, विनोद लहाने, अजय चुने, पंकज गुडदे, भीमराव खलाटे, महादेवराव शेंद्रे, गौतम जवंजाळ, संजय डगवार, सुधीर सवालाके, शंकरराव आंबटकर, डॉक्टर पडोळे, साहेबराव शेळे यांसह अनेक नागरिक उपस्थित होते। यावेळी रेल्वे रोको कृती समितीच्या वतीने 15 दिवसांचा अल्टिमेटम रेल्वे प्रवाशांना देण्यात आला आहे। येत्या 15 दिवसात रेल्वे थांबा किंवा रेल्वे प्रशासनाच्या वतीने कोणताही पत्रव्यवहार न झाल्यास असंख्य शहरवासियांसह रेल्वे पटरीवर झोपण्याची चेतावणी रेल रोको कृती समितीच्या वतीने देण्यात आली। त्यामुळे येत्या 15 दिवसात रेल्वे प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। VCN न्यूज करिता स्वप्नील उमप, चांदूर रेल्वे।
वळूयात पुढच्या बातमीकडे. अमरावती शहरामध्ये प्रथमच भव्य राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेचं आयोजन दिनांक 22 ते 27 ऑक्टोबरच्या दरम्यान दसरा मैदान येथे करण्यात येणार आहे. या स्पर्धेसंदर्भात सविस्तर माहिती एका पत्रकार परिषदेमार्फत देण्यात आली. राष्ट्रीय क्रीडा व युवक विकास परिषदेच्या अधिपत्याखाली अमरावती जिल्हा हौसी हॉकी संघाद्वारे अमरावती महानगरपालिकेच्या सहकार्यानं अखिल भारतीय आंतरशालेय 19 वर्षाच्या आतील मुलांच्या हॉकी स्पर्धेचं आयोजन दिनांक 22 ते 27 ऑक्टोबरच्या दरम्यान शहरातील दसरा मैदान येथे करण्यात आलाय. या आयोजनामध्ये संपूर्ण देशातील 16 नामांकित हॉकी संघाचा समावेश होणार असून या स्पर्धेचे संचालक म्हणून राष्ट्रीय क्रीडा व युवक विकास परिषदेचे अध्यक्ष सूर्यप्रकाश यादव स्पर्धा कालावधीत उपस्थित राहतील. ही स्पर्धा 4 गटांमध्ये होणार असून ती बाद पद्धतीने खेळली जाणार आहे. या स्पर्धेकरता हॉकीचे इंडियाचे पंच राहणार असून स्पर्धा संचालक म्हणून हॉकी इंडियाचे कलकत्त्याचे HS सुखी यांची नेमणूक करण्यात आली आहे. स्पर्धा सुरळीतपणे चालावी यासाठी विविध समित्यांचे गठन सुद्धा करण्यात आले आहे. दिनांक 22 ऑक्टोबरला शहरामध्ये सर्व 16 संघांची बँड संगतीनं सकाळी 11 वाजता घोड्यावरून मिरवणूक सुद्धा काढण्यात जाणार असल्याची माहिती आयोजकांद्वारे देण्यात आली आहे. अमरावती महानगरपालिका निर्माण झाली, मी महापौर होतो तेव्हापासून सलीम बेग साहेब शिक्षण सभापती होते. तर 2 वेळा आम्ही हॉकीच्या महापौर चषक टुर्नामेंट आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 वेळा म्हणजे अशा 4 ते 5 वेळा हॉकीच्या महापौर चषक टुर्नामेंट केल्या. आणि आता पहिल्यांदा ॲम्युच्युअल डिस्ट्रिक्ट हॉकी असोसिएशन अमरावती आणि अमरावती महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने अमरावती शहरात प्रथमच 19 वर्षाखालील हॉकीच्या ह्या राष्ट्रीय स्पर्धा होत आहेत आणि त्या 22 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत होत आहे. अमरावती महानगरपालिका ही आम्ही अर्थसंकल्प ज्या वेळेला महापालिकेचा सादर झाला त्यावेळेसपासून आम्ही असा एक निर्णय घेतला सभागृहामध्ये. सर्व सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांच्या मान्यतेने सर्व पक्षाच्या सहकार्याने की ज्याही राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा जेही संघटना जेही मंडळं घेत असेल ते कुस्तीचं आयोजन असो, कबड्डीचं असो, हॉकीचं असो, फुटबॉलचं असो, क्रिकेटचं असो, यासाठी महापालिकेच्या वतीनं 3 लाख रुपये त्या स्पर्धेला देण्याचं तरतूद आम्ही अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. गेल्या 2 दिवसांपासून आमदार बच्चू कडू यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाची शासन दरबारी दखल घेण्यात आली असून जिल्ह्याच्या सर्व तहसीलदार, BDO, जिल्हाधिकारी यांच्या समवेत पालकमंत्र्यांनी आपली बैठक बोलावली. 13 तारखेपासून सुरू असलेल्या विधवा, अपंग, अनाथ यांच्या अनेक मागण्यांना घेऊन आमदार बच्चू कडू यांनी गाडगेबाबा समाधीसमोर झोपड्या बांधून आमरण उपोषण सुरू केलंय. या उपोषणाला शनिवारी पालकमंत्र्यांनी सुद्धा भेट दिली होती व बच्चू कडू यांच्याशी 1 तास चर्चा केली. त्याच अनुषंगाने रविवारी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, BDO, जिल्हाधिकारी समेत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बच्चू कडूंसोबत बैठक घेतली. बच्चू कडू आपल्या कार्यकर्त्यांसह 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. सर्वप्रथम जिल्हाधिकारी दालनात जिल्हाधिकारी, पालकमंत्री, महानगरपालिका आयुक्त व बच्चू कडू यांच्याशी कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक पद्धतीने पार पडली. नंतर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, BDO तसेच विविध सरकारी अधिकारींसोबत बच्चू कडू, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांचा सवाल जवाब बैठक पार पडली. कॅम्प पण आता आपण विस्तारित समाधान योजनेचे म्हणजे फक्त रेशन कार्ड हे एक बाजू आहे, पण विस्तारित समाधान योजनेमध्ये सगळे विषय येतात, सगळ्या डिपार्टमेंटचा तर कॅम्प लागतो. मग आधार पासून तर मराठी बातमीपत्रात वेळ झाली. एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी. दिवाली में शॉपिंग करना कितना महंगा हो जाता है, ऊपर से मार्केट में पार्किंग का झंझट और ऑनलाइन में भी कपड़े की परख नहीं हो पाती. क्या करूं? बिजी लैंड मार्केट चलो. बिजी लैंड? हाँ,
भारत का सबसे बड़ा किफायती मार्केट बिजीलैंड, जहां चल रहा है शॉपिंग फेस्टिवल। हर खरीदारी पर है निश्चित उपहार और होंडा एक्टिवा जीतने का मौका भी। साथ ही किड्स वेयर, मेंस वेयर, कोट सूट, शूटिंग शर्टिंग, फैंसी साड़ियां, कुर्ती, सलवार सूट, बैग, शूज, सैंडल और हैंडलूम के सैकड़ों भव्य शोरूम एक ही स्थान पर, यानी एक से बढ़कर एक वैरायटी। आज ही आइए बिजीलैंड मार्केट में, नांदगांव पेठ, अमरावती। पार्किंग की भरपूर व्यवस्था। घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान। कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी। ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी। अहो पण काय केलं तिच्यासाठी? म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी, आनंद एका स्त्रीचा। अगं बाई, गृहलक्ष्मी। आपण पाहत आहात VCN न्यूज, आपला विदर्भ, आपली बातमी। विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। वळूयात पुढच्या बातमीकडे। शहरामध्ये इरविन चौकालगत एका दुकानासमोर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय। या मृतदेहाची ओळख अजूनही पटली नसल्यानं संपर्काकरता पोलीस विभागाकडून एक नंबर देण्यात आलाय। स्थानिक इरविन चौकाच्या बाजूला असलेल्या इंडियन 3D अलाइनमेंट या दुकानाच्या समोर सकाळी 10 वाजताच्या सुमारास मालक शेख अहमद शेख चांद दुकान उघडण्याच्या उद्देशाने आला असता त्याला आपल्या दुकानासमोर एक अज्ञात व्यक्ती पडून दिसला। त्याला शंका आल्यावर त्यानं आजूबाजूला विचारपूस केली तेव्हा पडलेला व्यक्ती मयत आढळला। लगेच सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला संपर्क करून सर्व प्रकार सांगण्यात आला। सिटी कोतवाली पोलिसांनी या घटनास्थळी पोहोचून शव आपल्या ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आलंय। या व्यक्तीची अजूनही ओळख पटलेली नसल्यामुळे पोलिसांमार्फत सांगण्यात आलंय। मृतक अज्ञात व्यक्तीच्या अंगावर डार्क निळ्या रंगाचा पॅन्ट असून पांढऱ्या रंगाचा शर्ट आहे। चेहऱ्यावर पांढरी दाढी, सडपातळ बांधा असून वर्ण सावळा आहे। अशा व्यक्तीला ओळख पटवण्यासाठी सिटी कोतवालीचे पोलीस कर्मचारी यांनी 9545000758 या क्रमांकावर संपर्क करावा, अन्यथा सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। 9व्या गुरु उपहार पर्वाची भक्तिमय वातावरणात खासदार आनंदराव अडसूळ यांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आली। 9व्या गुरु उपहार पर्वाचं आयोजन बुधवारा स्थित हरिभाऊ कलोती स्मारकाजवळ करण्यात आलंय। या भक्तिमय कार्यक्रमाची सांगता शनिवारी सायंकाळी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या उपस्थितीत करण्यात आली। या प्रसंगी सुप्रभात सागरजी महाराजांनी विश्वामध्ये सर्व धर्म समभावाकडे वाटचाल करण्याची गरज लक्षात आणून दिली। जसे फुलाचे सुगंध देणे हा गुण आहे, पाण्याचा शीतलता हा गुण आहे, त्याचप्रमाणे आत्मा, क्षमा, सद्भाव देणे हा सुद्धा एका आत्म्याचा गुण आहे। या भूतलावर सर्वांनी आपले कर्तव्य बाजूला ठेवून विश्वाची रजा घ्यायची आहे। मंगलम भगवान वीरो। मग माणसांना माणूस म्हणून समजून घ्यावं। प्रत्येक माणूस हा आपल्या विचाराचा नसतो, त्याला त्याच्या विचारानं वागू द्या, इत्यादी कथन महाराजांमार्फत करण्यात आलंय। या प्रसंगी खासदार आनंदराव अडसूळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले। जो हमारे परम मित्र हैं अभिनंदन पेंढारी जी, और अभी यहाँ बहुत घंटों से बैठे हुए भाविक भाई और बहन, मुझे इस बात की खुशी है कि एक पावन अवसर पर मुझे यहाँ में आने का मौका मिला, सौभाग्य प्राप्त। जो किताब लिखी है उसका विमोचन करने का भी सौभाग्य मुझे प्राप्त हुआ है। तो इसलिए हमारे अभिनंदन पेंढारी जी, उनके साथी और जो हम जिनको
एक श्रद्धा से मानते हैं, वो यहाँ उपस्थित त्रिमूर्ति सागर जी महाराज, ये सभी को मैं धन्यवाद देता हूँ और आपके ऐसे ही आशीर्वाद हमारे भाई बहनों को मिलते रहे, उनका जीवन सुखी और समृद्धि हो जाए, ये आपसे भी हम मनोकामना करते हैं। नाम में आपके सागर भी है, प्रभु भी है, तो दोनों का एक अच्छा मिलन है। तो आपसे उम्मीद करना बिल्कुल मैं ठीक समझता हूँ और इसलिए तो भक्तगण आपको बहुत मन से धन से आपके सामने आते हैं। रविवार दिनांक 15 ऑक्टोबरला सिनेट निवडणूक पार पडली असून सर्वत्र निवडणूक नियोजनाचा अभाव आढळून आला। मतदारांना गैरसोयीला सुद्धा सामोरे जावं लागलं। अमरावती विद्यापीठाच्या सिनेटची मतदान प्रक्रिया रविवार दिनांक 15 ऑक्टोबरला पार पडली। निवडणूक प्रक्रियेला मतदारांनी चांगलाच प्रतिसाद दिला। सिनेटच्या व्यवस्थापनात प्राचार्य गट, शिक्षक पदवीधर विभाग, संस्थाचालक विभाग, प्राचार्य विभाग, प्राध्यापक विभाग, पदवीधर विभाग, अकॅडमिक काउन्सिलिंग विभाग यासाठी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान करण्यात आलं। सिनेटमध्ये मतदारांची संख्या संस्थाचालक विभागात 210 मते, प्राचार्य विभागात 140 मते, प्राध्यापक विभागात 3574 तर पदवीधर विभागात 16614 मते होणे अपेक्षित होतं। मतदान प्रक्रिया सुरू झाल्यावर अनेक ठिकाणच्या तक्रारीला निवडणूक विभागाला सामोरं जावं लागलं। मिळालेल्या माहितीनुसार तिवसा येथे मतदान करण्यासाठी हजर झाले, परंतु बॅलेट पेपरच उशिरा निवडणूक केंद्रावर आले। तसेच मतदारांमध्ये तारांबळ उडाली। निवडणूक केंद्रावर चक्क 1 तास उशिरा बॅलेट पेपर पोहोचल्यानं तर दुसरीकडे चांदूर रेल्वे येथे दुपारीच बॅलेट पेपर संपल्यानं मतदारांना आपापल्या केंद्रावर ताटकळत राहावं लागलं। एकूण 68 केंद्रांवरून ही किरकोळ अडचणींना निवडणूक व्यवस्थापकांना सामोरं जावं लागलं। कधी नव्हे ते यावेळेस गेल्या 5 वर्षानंतर सिनेटची निवडणूक होत आहे। कधी नव्हे तो एवढा मोठा भोंगळ कारभार यावेळी प्रथमच पाहायला मिळाला। विद्यापीठ प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली नाही। सुरुवातीला 8 वाजता ज्यावेळेस मतदान सुरू झालं त्यावेळेस मॅनेजमेंट, टीचर्स आणि ग्रॅज्युएट या तिन्ही लोकांची व्यवस्था एकाच हॉलमध्ये करण्यात आली होती। परिणामी मोठा गोंधळ उडाला आणि अर्धा किलोमीटरपर्यंत मतदारांची रांग गेली होती। परिणामी काही उमेदवारांनी आक्षेप घेतल्यानंतर इथल्या केंद्राधिकाऱ्यांनी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आता 2 ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे थोडी परिस्थिती जरी आटोक्यात असली तरी यावेळी प्रथमच मोठ्या प्रमाणात विद्यापीठाचे अनियोजन, अव्यवस्था आणि भोंगळ कारभार या निमित्ताने बघावयास मिळाला। मी नोटा पॅनलमधील उमेदवार, ओपन कॅटेगरी रजिस्टर ग्रॅज्युएटमधून या अमरावती येथील मतदान केंद्रावर होत असलेल्या सिनेट निवडणुकीच्या मतदान केंद्रावर खूप गोंधळ पाहायला मिळत आहे। हा गोंधळ मतदान यंत्रणा ही कुचकामी दिसत आहे विद्यापीठाची। याला सर्वस्वी जबाबदार इथल्या नियोजनाला विद्यापीठ आहे। विद्यापीठाने जे नियोजन या मतदान केंद्रावर करायला पाहिजे ते केलं नाही। बरेचसे इथे एकच रूम असल्याकारणाने बरेचसे मतदार इथून 2-2, 3-3 तास उन्हीमध्ये लाईनमध्ये उभे राहून परत गेलेले आहे। हे विद्यापीठाने जी हे इथे यंत्रणा राबवली ही एकदम चुकीची यंत्रणा आहे आणि रजिस्टर ग्रॅज्युएटमधून जे झालेले नवीन वोटर आहे ते या प्रशासनाच्या पायी इथून वापस गेलेले आहे। त्यांचं विद्यापीठाने आणि विद्यापीठाच्या प्रशासनाने या नवीन जे मतदार सिनेटमध्ये करणारे होते रजिस्टर ग्रॅज्युएटमध्ये त्यांचा मतदानाचा अधिकारच हिसकावून घेतलेला आहे। आमदार बच्चू कडू यांच्या उपोषणाची शासन दरबारी दखल। जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांनी घेतली रविवारी बैठक। सिनेट निवडणुकीत नियोजनाचा अभाव, मतदारांना गैरसोयीला जावं लागलं सामोरं। नवव्या गुरु उपहार पर्वाची भक्तिमय वातावरणात सांगता। दिनांक 22 ते 27 ऑक्टोबरच्या दरम्यान राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचं आयोजन अमरावतीत होणार संपन्न।
आणि रेल्वे रोको कृती समितीकडून चांदूर रेल्वेच्या स्टेशन मास्टरला बेशरमचं झाड भेट। तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र। मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। तुम्ही तुमच्या समस्या किंवा तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। आमचा पत्ता आहे VCN न्यूज कार्यालय, पहिला माळा, सावजी कॉम्प्लेक्स, सतीधाम मंदिर रोड, रायली प्लॉट, अमरावती। किंवा तुम्ही आमच्याशी थेट संपर्क करू शकता स्क्रीनवर दिलेल्या या नंबर्सद्वारे। विदर्भाशी जुळलेले ज्वलंत प्रश्न जाणून घेण्यासाठी बघत रहा VCN न्यूज। नमस्कार।